थोडेफार कोचले. तुम्ही सुद्धा चांगला खेळ दाखवला. तुमचं कौतुक केलं जाईल. तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. नक्कीच आपण आपल्या मान्यवरांमध्ये श्याम वारगडे साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण जयेशला गौरवांकित करू. हे आपल्या व्यासपीठावरती ज्याने सुरेख परफॉर्मन्स दिलं, होत्याचं नव्हतं केलं आणि करून दाखवलं. मगाशीच म्हणालो की ठाकरे साहेबांचं वाक्य करून दाखवलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात. आपण सत्कार सुद्धा घेणार आहोत. आमच्यामध्ये उपस्थित आहेत नुकतंच आगमन झालेलं बाळांचे जाधव सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मंडपची सेवा पुरवली गेली फ्री ऑफ चार्ज. आणि जयेश आपण यायचं आहे फास्ट. जयेश फ्रॉम ओझरली गावदेवी. जयेश येण्याच्या आधी आपण या ठिकाणी स्वागत सन्मान घेतोय. नितीन मोरे यांच्या शुभ हस्ते आपण येतोजी सन्मानित करतो आपल्या व्यासपीठावर बडाम जाधव साहेबांना. मंडळाच्या वतीने युवा सेना चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपण चांगलं आम्हाला सहकार्य केलं, त्यासाठी ही तुम्हाला पोच पावती. तुमचं असं सहकार्य भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला लाभो अशी आमची प्रार्थना आणि अपेक्षा सुद्धा असेल. अपेक्षा ह्या वाढत असतात, त्या कधी कमी होत नाहीत. मायची उबदार भगवी शाल, पुष्पगुच्छ, प्रसन्नतेचं प्रतीक आणि एक मोमेंटो सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. देत आहेत आमचे नितीनजी मोरे आयोजक या स्पर्धेचे बाराम जाधव साहेबांना. थँक्यू सो मच साहेब. खूप मोठा आपण मदतीचा हात पुढे केला या स्पर्धेसाठी. जसं जीवनामध्ये यशासाठी प्रयोजन असावं लागतं, कार्यक्रमासाठी सुद्धा प्रयोजन असावं लागतं आणि त्या प्रयोजनाच्या सोबतीला मदतीचा हात असावा लागतो. तो हात आम्हाला देणारे आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. सर्वांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा. तर जयेश आपण या फास्ट नवीन सामना इथे प्रारंभ होतोय. निंबोली वर्सेस मांडा. सामना सुरू करा आपण. जोपर्यंत जयेश येत नाही तोपर्यंत सामना सुरू ठेवा, नो प्रॉब्लेम. वेळ फार महत्वाची आहे जी कोणासाठी थांबत नाही. तर जेव्हा सामना सुरू होईल, इनिंग सुरू होईल, माझ्यासोबतीला असलेले एक जबरदस्त समालोचक राजू जाधव साहेब. तर राजू यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण ऐकूया ह्या इनिंगचं धावतं वर्णन. तर मायक्रोफोन असतील आपले राजू जाधव सर. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज कारवे सर. खूप चांगला आवाज, मात्र आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ लाभते. तर जाऊया मॅचच्या दिशेत. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. पहिलाच बॉलला चेंडू हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, मात्र इथं काय घडतंय, पहिल्या चेंडूवरती मोहर लावली जाते आणि पाठवलं जातंय या ठिकाणी फलंदाज किरणला. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू टीजे. तर इथं मात्र अमन लोणे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. संदीपजी मोरे यांच्या हस्ते इथं मात्र अमनजी लोणे यांना इथं मात्र मायेची शाल दिली जाते. जय मसोबा क्रिकेट संघ आयोजित युवा सेना चषक 2021 पर्व आपण पाहतोय. अतिशय सुरेख अशी स्पर्धा इथं मात्र आपण पाहतोय आणि मान्यवरांची मांदियाळी इथं मात्र आजच्या दिवसामध्ये व्यासपीठाची शोभा वाढवताना आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक असं स्वागत आहे आमच्या मान्यवरांचं. तर जयेश इथं मात्र मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच हिरो जयेश सुरेशजी जाधव यांना आपण या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी जयेशला मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. काय चित्तथरारक सामना बघितला आपण. अतिशय जबरदस्त असा सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना होता. जबरदस्त गोलंदाजी. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. जाऊया मित्रांनो मॅच त्या दिशेत. इथं मात्र सामना रंगतोय. सेकंड राऊंड मधला हा सामना आणि इथं मात्र 200 रुपयाचा प्राइज राजू मोरे यांच्याकडून आहे. जयेशला ऑल द बेस्ट.
पहिल्याच चेंडूवरती इथं चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. सफलता या ठिकाणी मिळते. किरणजी गुंदले यांचा विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. चांगली गोलंदाजी इथं आपण पाहतोय. आणि यावेळेला कार्पेटच्या साहाय्याने चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एक धावेने इथं मात्र कल्पेश आपलं खातं या ठिकाणी खोलतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती आहे. मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल निंबवली बी या टीमला. कारण की पाहू शकता आपण भूमी 11 मांडा संघ सुद्धा तितका जबरदस्त संघ आहे. तर नक्कीच राजू मोरे यांच्याकडून आयवा झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. यावेळेला सुरेख फटका पाहतोय आपण आणि मात्र चेंडू जाईल गॅप मधून दन 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 करत चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये उभं राहण्याचे धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. आणि तोच आत्मविश्वास इतर राखून खेळावा लागेल निंबोली टीमला. हा बॉल इथं मात्र चेंडू हवेमध्ये उडवलाय आणि निखिलच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार दणदणीत F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आला कसा गोडेपाला धरदंगमी 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 मामुनिया साहिलीला धरदंगमी मामुनिया साहिलीला मामुनिया साहिलीला. या सालामध्ये जर आपण विचार केला जबरदस्त क्रिकेट मात्र निखिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. आणि तो खेळाडू इथं आक्रमण चढवतोय पाहू शकता आपण. मात्र या वेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र काय घडतंय. निखिलची खेळी इथे समाप्त होते आणि वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द पवेलियन. सुदामजी जाधव आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं यथोचित सन्मान इथं केला जाईल. संजयजी मोरे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी सुदामजी जाधव यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मसोबा क्रिकेट संघ आयोजित चिंचवली 2021 युवा सेना चषक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये एक बुलंद आवाज मात्र आपल्यासोबत जोडतोय मनोजजी कारवे आमचे गुरुवर्य या ठिकाणी आपण पाहतोय. आणि अतिशय दिमागदार स्पर्धा इथं मात्र लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसाठी पुरवली जाते दाखवली जाते. ओम साई मूव्हीज मात्र या ठिकाणी सज्ज आहे. इथं मान्यवरांचं यथोचित सन्मान केला जातोय. एक मायेची शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ इथं मात्र दिलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. आणि गोलंदाजी इथं मात्र आपण पाहतोय अनिल सज्ज होतो या ठिकाणी. बॉल इथं मात्र चांगला आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहू शकता आपण. पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघतोय कट होतोय. आउट स्विंगचा मारा या ठिकाणी पाहायला भेटतोय. गुडलँडचा वापर या ठिकाणी करतायत. नक्की चांगली गोलंदाजी अनिल यांची राहिली. मागील काही दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी केली आणि आता सुद्धा या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी. मात्र या वेळेला बॅटची काढा इथं मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. आणि अजून एक विकेटचं पतन आणि या वेळेला जावं लागतंय अक्षयला. बॅक टू द पवेलियन. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही. तू मात्र हिरमोसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू मात्र खचून जाऊच नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्याने वाढत जाणार. परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडून दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या. स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती 2 हात करत चल. सुरेश जाधव यांचे भाचे धोनी जे बॅटिंग करतात ते जर 3 बॉल 3 सिक्स मारले तर सुरेश जाधव यांच्याकडून 500 रुपये. दोघे भाचे आहेत ते. तर सुरेशजी जाधव यांचे भाचे आहेत. तर इथं मात्र त्यांनी जर चटकारांची हॅट्रिक जर मारली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा इथं चांगला बॉल इथं टॅप केलाय चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवलं जाते. एकच धाव या ठिकाणी मिळते. कृष्ण केने इथं मात्र आपलं खातं या ठिकाणी आता मात्र खोलतोय. पाहू शकता आपण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती.
दोघंही भाऊ भाऊ आहेत आणि इथं आपण पाहू शकता त्यांच्यासाठी कॅश प्राईज षटकार हॅट्रिकसाठी. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती आहे. इथं मोठे फटके खेळावे लागतील आणि कल्पेशमध्ये ही क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि या वेळेला ती क्वालिटी सिद्ध होते. चेंडूला भिडकावून देतोय भीम टोला, वज्र टोला, षटकार. थँक्यू डीजे. अर्धशतकी पारी खेळणारा खेळाडू आहे. अनेक वेळेला अर्धशतकी खेळी या खेळाडूने खेळलेले आहे. चेंडूला आसमान दाखवलेला आहे आणि इथं सुद्धा या मैदानात आपण पाहतोय काही जबरदस्त सुरुवात करतोय. आपल्या वैयक्तिक या ठिकाणी आपण पाहू शकता 7 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतील. अनिल या वेळेला मात्र चांगला बॉल आहे. पाहू शकता या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडूवरती मात्र पाहू शकता. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी चकवलं या ठिकाणी. डोळे विस्मारले गेले या ठिकाणी फलंदाजाचे. पाहू शकता डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली 19 या आकड्यावरती. ओहो, आता सुद्धा या वेळेला सुद्धा काय गोलंदाजी होते. फलंदाजाला इथं मात्र बांधून ठेवलं गेलं बघा. आणि याचबरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होते. धाव फलकावरती धावा इथे आपण पाहतोय 19, लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक येईल तोपर्यंत जाऊया आपल्या डीजे पॅडीकडे. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाऊल साला. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाऊल साला. देव माझे मसोबा मसोबा पाऊल साला. देव माझे मसोबा मसोबा पाऊल साला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. माझे मसोबा तुझं ठिकाण माझे गावाला. देव माझे मसोबा तुझं ठिकाण माझे गावाला. थँक्यू डीजे. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज या ठिकाणी जगनदादा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, इथं थांबवावं लागेल. कारण की या ठिकाणी आपण पाहतोय 14.5च्या सरासरीनं इथं धावा येत आहेत. आणि समोर आपण फलंदाज पाहतोय कृष्ण. अनेक वेळेला जो तारणहार ठरलेला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 19 या ठिकाणी आहे. 14.5ची सरासरी आहे. गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज होत आहेत जगनदादा. पुन्हा एकदा पहिलाच बॉल आणि या वेळेला मात्र पुल अँड पॉवरफुल चेंडू गुल. पंचांचा इशारा येतोय षटकार. गुळांब्याची नक्की नक्की भावी ग. गुळांब्याची नक्की नक्की भावी ग. कचरा बाई माझ्यावर धावी ग. गुळांब्याची नक्की नक्की भावी ग. कचरा बाई माझ्यावर धावी ग. थँक्यू डीजे. आणि नक्कीच हा पंच विषय सर आमच्याकडे वळलेले आहेत. नो बॉल आहे हा आणि 7 धावांची बोहर लागले या फटक्यावरती. आणि नक्कीच पंचांना मी विचारतो या ठिकाणी फ्री हिट असेल काय. यस, फ्री हिट. इथं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. आता मात्र धावसंख्येने इथं मात्र वेग घेतलेला आहे, भरारी मारलेली आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण. आणि आता मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज होतोय. आपली बॅट या ठिकाणी तळपताना या ठिकाणी दिसतोय कृष्ण हा फलंदाज. आणि अजून एक फटका खेळण्याचा नाद या ठिकाणी. मात्र या वेळेला चेंडू हवेत आणि इथं मात्र चुकीला माफी नाही. आणि आता मात्र इथं पाहू शकता आपण फ्री हिट मात्र या ठिकाणी होता. नक्कीच मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न मात्र या नो बॉलचा या ठिकाणी फ्री हिटचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करत होते कृष्ण केने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक केलं या ठिकाणी जगन दादा यांनी. मात्र पाहू शकता या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारतायत, चांगली कूच करतायत. आणि या फलंदाजा जर आपण विचार केला तर जबरदस्त फलंदाज आहे. आणि आपला वैयक्तिक 7 धावांवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज वळतायत. या वेळेला आपटलेला बॉल आहे. मात्र पाहू शकता विकेट किपरच्या मागे फाईन मध्ये इथं मात्र चेंडूला अडवलं जाते.
परंतु एक धाव या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं पूर्ण केली जाते. बघा मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28 या आकड्यावरती. आणि आता मात्र या ठिकाणी कुठंतरी आपण पाहतोय थोडंसं धावा कुठेतरी माघार येतात. षटकार आला होता परंतु त्यानंतर चांगले कमबॅक केले या ठिकाणी. तिसऱ्या षटकामध्ये ही गोलंदाजी चांगली होते. पाहू शकता आपण अतिशय चांगली या ठिकाणी गोलंदाजी होते. आणि नक्कीच सेकंड राऊंड मधला पहिला सामना इथं मात्र आपल्यासमोर पेश होतोय. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा. आणि यावेळा हा पंप पूल केलाय. बघा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवलं जाते. एक धाव या ठिकाणी मिळते. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. एक धावेने इथं मात्र संघाची धावसंख्या पुढे जाते 29 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी, चांगली सेट फलंदाज आहेत. मात्र 3 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आहेत. किरण यांचा विकेट आणि निखिल चांगला फॉर्म मध्ये, अक्षय सुद्धा चांगला फॉर्म मध्ये. मात्र स्वस्तात हे फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेत. मात्र या ठिकाणी चांगला मोर्चा बांधलाय या 2 फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज फोर्थ विकेट. या वेळेला मात्र फटक्यामध्ये थोडा अॅनिमेशनची कमी आहे. मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेला आहेत आणि इथं मात्र काय घडते, खराब फिल्डिंग तिथे होते आणि चेंडू मात्र जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आपली पावरे कायम कडक रे आपली क्वालरी चौका चौका आहे आपलं बॅनर आपली हवा आहे इंडिया भर डीजे मात्र आपले मान्यवर आपल्यातून रजा घेताना दिसत आहेत. बोला हार्दिक असं स्वागत. युवासेना जय मसोबा क्रिकेट संघ आयोजित युवासेना चषक 2021 मध्ये आणि सर्व लाडके प्रेक्षकांचं सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे मॅच मध्ये. या वेळेला मात्र हा पंप पूल केला मिड विकेटला. मात्र पाहू शकता क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एक धावेने या ठिकाणी धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. आपण पाहू शकता धावफलकावरती 34 या आकड्यावरती धावसंख्या जाते. आणि आता इथं मात्र थोडेसे बांधून ठेवलेलं आहे. मोठे फटके येत नाही आहेत. आसमान या ठिकाणी दाखवलं जात नाहीये. आणि नक्कीच ठाऊक आहे या ठिकाणी जगनदादाला. आणि तशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. ओके, यावेळेला चांगली गोलंदाजी ब्लॉक हॉल मध्ये खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतील. मात्र इथं धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलं त्या ठिकाणी कृष्णाने आणि इथं मात्र ब्रेक लावण्यात आले. आणि याचबरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 इथं या ठिकाणी जाऊन संपतंय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा आणि लॉस ऑफ 3 विकेट. आणि इथं मात्र आपण ब्रेक्स घेतोय मैदानाच्या आतमध्ये. डीजे पॅडी. डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. डीजे. अतिशय सुमधुर असं गाणं अमोल जाधव या गायकानं मात्र गायलंय. आणि नेत्रहीन असणारा हा गायक मात्र गाण्याने मात्र चांगलं मंत्रमुग्ध केलंय. या सालामध्ये पाहिला पण आई तुझा डोंगर. अतिशय सुरक असे गाणे आपण पाहतोय मराठी गाण्यांच्या माध्यमातून. परमेशजी माळे असतील, अनेक गाणे मात्र प्रेक्षकांना मात्र मराठीच्या माध्यमातून चांगला आनंद घेता येतोय. मराठी भाषेचा मात्र सर्वांनाच अभिमान आहे. पाहू शकता आपण हे गाणे मात्र नक्कीच एक चांगले उदाहरण मात्र देत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या इथं आपण पाहतोय 35 या आकड्यावरती आहे. आणि स्लो ओव्हरमध्ये आपण आहोत. आणि इथं गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाज पाहतोय प्रमोद. इथं स्लो ओव्हर आहे. इथं मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे. एक मोठा डोलारा इथं सज्ज करायचा असेल, इथं भक्कम किल्ला जर बांधायचा असेल
तर इथं मात्र आक्रमण चढवावं लागेल, कारण ही क्षमता मात्र नक्कीच या फलंदाजामध्ये आहे. आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला फलंदाज कृष्ण केने आहेत, गोलंदाज सज्ज. या वेळेला मात्र सुरेख फटका आपण पाहतो, जागा बनवली आणि स्क्वेअर लेगच्या दिशेत वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा, गुड शॉट. या पुढील होणारा सामना नाना स्पोर्ट सोर आणि गावदेव ओझरले, आपण दोन्ही संघांनी चला सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हॉलेंटर्स आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरचा ताबा घ्यायचा आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा इथं आपण पाहतोय. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली आयोजित युवा सेना चषक 2021 चे पर्व पाहतोय आपण. गावदेवी ओझरलेनं काय खेळ दाखवला, मात्र यानंतरचा सामना मात्र नक्कीच कश्मकश असेल, चुनौती असेल त्यांच्या समोर, कारण नाना स्पोर्ट सोर त्यांच्या समोर भिडेल. या वेळेला मात्र सुरेख फटका कृष्ण केने च्या बॅट मधून येणारा AK-47 षटकार. पुढं मात्र कूच केली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 53 आणि इथं मात्र काय बॅटिंग केले कृष्णने. 3 षटकार ठोकलेत, एक चौकार या ठिकाणी ठोकलाय बघा. अतिशय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी दाखवलंय आणि नक्कीच आपल्या वैयक्तिक 26 धावांवरती खेळतोय. मग या वेळेला मात्र हा बॉल इथं मात्र नक्कीच चेंडू पाहू शकता. एक धाव तर या ठिकाणी मात्र नक्कीच मिळते. दुसरी धाव इथं या वेळेला मात्र इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये जावं लागेल. फलंदाज बाद होतोय आणि इथं मात्र पंचांचा वाईटचा इशारा आहे. नक्कीच पंचाने या ठिकाणी विचारतो मी धावा किती असतील. 2 धावा. 2 धावांनी इथं मात्र धावसंख्येत थोडा भर केला जातोय, आपण पाहू शकता. 55 आणि इथं मात्र चांगला टार्गेट आहे. एक बिग फाईट, चांगली लढत मात्र पाहायला मिळेल, कारण निंबोली बी संघाकडे सुद्धा गोलंदाजी आहे, आपण पाहू शकता. आणि अनेक मॅचमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आणि आजच्या सुपर 8मध्ये आपण नक्कीच पहिला सामना या ठिकाणी पाहतोय सेकंड राऊंडचा. या वेळेला मात्र सुरेख फटका आणि नक्कीच चेंडू जाईल भीमटोला, वज्रटोला षटकार. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या आपापली, संघाच्या धावसंख्येने वेग घेतलाय. संघाच्या धावसंख्येने भरारी मारले बघा. 61 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलीये.
काय बॅटिंग या ठिकाणी केली आहे आणि नक्कीच कृष्णाची इथं वैयक्तिक धावसंख्या 34 या आकड्यावरती मात्र या ठिकाणी कृष्ण खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज वरतायत प्रमोद. मात्र एक अजून एकदा या वेळेला मात्र साठी उलटी बैल फरार षटकार. तुझे फुले सजते फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पलकीला नाचून गुलाल उडवून सैताचे थँक्यू टीजे. आणि या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या काय झाली असेल 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवलंय. या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय जबरदस्त बॅटिंग केले आणि आपल्या वैयक्तिक 40 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी जोडल्या आणि एक भक्कम किल्ला इथं बांधण्यामध्ये सफल झाला फलंदाज. आणि अनेक वेळेला मी म्हणतोय की कृष्ण हा नक्कीच निंबवली या संघासाठी कृष्ण मोचक आहे. मध्यम क्रमामध्ये येतोय आणि काय जबरदस्त बॅटिंग करून जातोय आणि नक्कीच ते उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इथं मात्र टार्गेट सेट करून ठेवले आपण पाहू शकता 68 या धावाचं. लक्ष्मण जिंकू शेलार यांच्याकडून नक्कीच प्राइज कृष्णासाठी आलंय. ते नक्कीच या इनिंग नंतर कृष्ण आपण घेऊन जायचं आहे. नक्कीच आयवा कॅशसाठी आहेत ते 100 रुपये. तर आयवा कॅश ज्या प्रेक्षकांनी घेतले तर आपण यायचं आहे. त्यानंतर ऑर्गनायझर कमिटीचं सुद्धा आपल्याला 200 रुपयाचं प्राइज आहे. आयवा कॅच कोणी घेतले तर आमच्या राजू मोरे यांच्या हस्ते इथं मात्र आयवा जेल घेणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ते 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर इथं मात्र लक्ष्मण जिंगू शेलार यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. वसंत जाधव यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. या ठिकाणी आपण इथं मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. तर जाऊया ऐकूया यापुढील क्रिकेटची कहाणी. एक चांगले दिग्गज कॉमेंटेटर आपल्यासोबत जोडलेत मनोजजी कारवे आणि त्यांच्यासोबत इथं मला नक्कीच संधी मिळते. तर जाऊया मॅचच्या दिशेत. ऐकूया कशा पद्धतीने या 68 धावा इथे निघतील. क्रिकेटची ही कहाणी मनोज सर यांची जुबानी. धन्यवाद. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का धन्यवाद राजू जाधव सर. धन्यवाद पॅडी. तर मैदानामध्ये धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी जात आहे मैदानामध्ये. लक्ष आहे ते 88 धावांचं जिंकण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये 88 धावांचं लक्ष. 68 आहेत माफ करा 68. ओके कोई बात नहीं कोई बात नहीं. जिंदगी का तजुर्बा तो नहीं पर इतना मालूम है कि छोटा आदमी अक्सर बड़े मौके पर काम पे आता है लेकिन बड़ा आदमी छोटी सी बात पर अपनी औकात दिखा जाता है. उपस्थित प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. शुभ दुपार. आणि पाहुण्यांचं सुद्धा आगमन होत आहे आमच्या व्यासपीठावरती. परंतु मैदानामध्ये एक वादळ आलं कृष्ण नावाचं आणि त्याचं रूपांतर झालं आंधीमध्ये. आंधी तुफान तशीच फळी स्टार्ट करतोय. ईट का जवाब पत्थर से फॉरन्स. कौला तारा
यू डीजे. केतन ऑन फायर. सन्माननीय रवींद्र भुते साहेबांचं आगमन होत आहे सोरगावचे आमचे पाहुणे रवींद्र भुते सर. वेलकम, हार्दिक स्वागत. इनसाइड आउटचा फटका, कव्हरला बीट होत नाही. त्या ठिकाणी कृष्णाचा आहे, स्ट्रॉंग हँडेड कृष्णा. आमच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे रवींद्र भुते साहेबांचं. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम युवा चषक 2021 मध्ये. धावसंख्या 5. सन्मान्य बांगो जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत जाधव साहेब. या मान्यवांची मांदियाळी सुरू आहे मैदानावर, व्यासपीठावर. आणि मैदानामध्ये धावांचा आलेख वाढतोय वेगाने. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडूला काढलं बॅकवर्ड मध्ये. 4 धावांसाठी चेंडू चिरतोय सीमारेषा. गुड शॉट. चाळीस धावांची खेळी साकार केली कृष्णा केणेने. आणि कृष्णा सातपुतीची आठवण झाली. चौफेर फटकेबाजी, टोलेबाजी, गगनचुंबी फटकार लगावले. आणि तसंच कृष्णा स्टाईलने फटके मारावे लागतील तर जिंकायचा असेल हा सामना मांडा संघाला. स्टार्ट तर केलेला आहे फलंदाज केतन आणि संकेतने संकेत दिलेत की आम्ही सुद्धा सामना सोडणार नाही. सोडू नका. फुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक आहे. लांबी जास्त, उंची कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतो करण सुतार. आणि काय सुरेख झेल टिपला, जबरदस्त ग्रिप केला. गुड कॅच इज मॅच. फलंदाज बाद. कारल्याच्या डोंगरावर पाण्याचा वाढवय झाला, आई तुझ्या डोंगरावर पाण्याचा वाढवय झाला. उठ गो आय माझे, अंघोळी करेन विला. उठ गो आय माझे, अंघोळी करेन. तब्बल 17.0च्या सरासरीने धावा कराव्या लागतील मांडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि ते प्रयत्न होत असताना मैदानामध्ये दोन्ही संघांचे ताकदीचे प्रयत्न सुरू आहेत. पतन झालं विकेटचं. संकेत नावाचा गडी गारद झाला आणि सुरेख झेल टिपला. करण कैलास सुधारणे. क्या बात आहे. नक्कीच कैलास सुद्धा पाहत असतील की माझा सुपुत्र छान कामगिरी करतोय चिंचवली या ठिकाणी. धावसंख्या 9 असताना विकेट पतन झालं. अविनाश केण यांच्याकडून निंबोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. हाच फटका पाहतो आपण. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, लॉंग लेग आणि स्क्वेअरच्या मध्ये चेंडू सीमारेषा चिरत असताना 1 2 3 4 रन्स. थैंक यू डीजे. हम इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. अरे हम आए हैं जीतने तो जीत कर ही जाएंगे. हम हार कभी हम मानते नहीं, ये सुन लो. और हर कभी हम मानते रहिए, सुन लो. दाव कोई भी उसमें पछाड़ कर ही जाएंगे. जबरदस्त स्टार्ट देतोय. इट का जवाब पत्तर से टीट फॉर टॅट भिडन सुरे मैदानामध्ये. संख्येच्या बॅटमधून केते बॅटमधून धावांचा आलेख वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. आमचे सर्व हॉलेंटर्स चेंडू खेळण्यासाठी जायचंय. चेंडू जातोय बघा सीमारेषेच्या बाहेर. घ्या चेंडू, तो गेला गेला चौकार. जांभूळ पिकल्या झाडाखाली, पॅडी. तर राजू मोरे यांची विनंती सर्व आमच्या स्वयंसेवकांना की आपण मैदानाच्या चौफेर मैदानाचा ताबा घ्या आणि चेंडू जसा बाहेर जाईल लगेच चेंडू द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली वेळ वाचेल. चौकाराला ह्या शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकात मला निलेश गरज सांगतात की 4 चौकार, 1 विकेट आणि सिंगल. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला या षटकामध्ये फलंदाजाचा सुद्धा आणि गोलंदाज सुद्धा. म्हणजेच पूर्णपणे पॅकेज, पॉवर पॅकेज ड्रामा आहे मैदानामध्ये. धावसंख्या झाली आहे 17. खतऱ्याची घंटी वाजली आहे कारण प्रति षटक 17 धावांचीच गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मांडा संघाला. डीजे येस यू कॅन प्ले नाऊ. जांभूळ पिकल्या झाडाखाली, जांभूळ पिकल्या झाडाखाली, कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली, कुणाचा वाजजी. उलझन येडं पाय कुणाचं. येस डीजे. सन्मान्य पदू कांबेरे साहेबांना सुद्धा विनंती असेल या. आपलं हार्दिक स्वागत आहे. बीएमसीचे चांगले वर्कर आहेत आणि चांगली सेवा पुरत आहेत ते पदू कांबेरे येत असताना अवझोलीचे चांगले नागरिक आमच्या व्यासपीठावर. रवी भुते यांच्याकडून आयवा घेतसाठी 100 आणि राजू मोरेकडून 200. तर प्रेक्षकांना संधी आहे. 200 रुपये फ्रॉम राजू मोरे आणि 100 रुपये फ्रॉम रवींद्र भुते यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐवाज यासाठी 300 रुपये मिळतील. सज्ज राहा, परंतु
सिक्सर पकडायचा आहे, मैदानात यायचं नाहीये. हो, हात टोलवलेला चपराक चाबुक शॉट मध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश केणे सामना सोडतो की झेल सोडतोय, प्रश्न उपस्थित मैदानामध्ये होत असताना. अशा प्रकारचे झेल सोडले तर नक्कीच नुकसान होऊ शकतं. कॅच विन्स मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. तसं झालं नाही बघा, निराश होते कल्पेश केणे. एक्साइटिंग क्रिकेटर आहे, पण तो ते एक्साइटमेंट झेलच्या माध्यमातून दाखवणं गरजेचं होतं. तसं झालं नाहीये आणि असं वाटतं की नक्कीच आक्रमक होईल फलंदाज, ज्याला जीवनदान लाभलंय. धावसंख्या 18. अनेक इतिहास होऊन गेलेले आहेत की जेव्हा जेव्हा झेल सोडलाय, काल सुद्धा आपण निंबोल्या ठिकाणी बघितला इतिहास. पवन केनेचा झेल सोडला आणि त्याने हाफ सेंचुरी लगावली. लॉफ्टेड डावकाचा प्रयत्न सध्याच्या चेंडूच्या खाली पोहोचत नाहीयेत, एकमेकांना कॉल देत नाहीयेत, कोण पकडणार सांगत नाहीयेत आणि तोच परिणाम झाला की चेंडू सुरक्षित लँड झाला. झेल जमिनीला दान झालं म्हणू शकतो आणि अजून जीवनदान प्राप्त होते. वारंवारपणे संधी मिळते फलंदाजाला. सोन्यासारखी संधी कधीच मिळत नाही आयुष्यामध्ये. आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे, ते करणं गरजेचं आहे या ठिकाणी मांडा संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 2 लागोपाठचे झेल लागोपाठच्या चेंडूवरती सोडले आणि निंबोली संघ सामना तर सोडणार नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतोय मैदानामध्ये. अविनाश केणेच्या माध्यमातून स्पर्धेला आणि या सामन्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम अविनाश केणे, ज्यांनी चांगलं कार्य केलं आमदार चषक 2021 निंबोल्या ठिकाणी. यावेळेला सुद्धा लॉब करण्याचा प्रयत्न होता, आला तर कार्पेट चेंडू जातोय पुन्हा एकदा कल्पेश केणेकडे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फ्रंट ऑफ द विकेट, अगदी खेळाडू कक्षेच्या समोर कव्हर करतो वेगाने. अटॅकिंग फिल्डिंग झाली आणि फक्त एका धावेवरती रोखलं फलंदाज केतनला. अशोक डिंडा आलाय मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. 21 आउट द बोर्ड. गणपती देवीचा आकडा आहे, लकी आकडा आहे. ज्यांनी 21 मोदक चढवले असतील त्यांना हे नक्कीच फलदायी असेल हा सामना. मांडा की निंबोली ते बघायचं आहे. हा फुलटॉस फेकून दिलाय लॉंग लेगच्या वरून. दुर्ग की छाव में उडन खटोला. अशोक डिंडाला अशा प्रकारचा ज्युसी लॉलीपॉप चेंडू तुम्ही दुपारी, रात्री, सकाळी, अपरात्री, पहाटे देऊ शकत नाही. अगदी डोळ्यात पट्टी बांधून हा चेंडू फेकून देऊ शकतो, इतका जबरदस्त क्रिकेटर आहे. फिन फॉर्म बॅट्समन अशोक डिंडा फायरिंग स्टार्ट करतोय, षटकार खेचतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 27 वर. 27 ऑन द बोर्ड. शर्तीचे प्रयत्न कधी दोन्ही संघ. मांडा वर्सेस निंबोली अशी भिडण सुरू आहे चिंचोली या ठिकाणी. निमित्त आहे युवा सेना चषक 2021 जय मसोबाच्या वतीने. हो, हा चेंडू चेंज ऑफ पेस थोडासा अलीकडे ठेवला टप्पा कृष्णा केणेने. तू मारले मी सुद्धा मारणार सांगत असताना अशोक डिंडा, पण तो आता नक्कीच कमबॅक करतोय कृष्णा केणे मैदानावर. हा चांगला चेंडू टाकला. व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहे, बदल फार महत्वाचे आहेत, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर बदल नाही केला आपण स्वतःमध्ये तर आपली प्रगती होणार नाहीये. बदल फार महत्वाचा आहे. तसा बदल केला राजू जाधवने खूप छानपैकी कॉमेंटेट क्षेत्रामध्ये त्यांनी आता भरारी घेतले. असेच बदल राजू करत राहा, नक्कीच तुला अजून यश प्राप्ती होणार भविष्यामध्ये. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. 20 ऑन द बोर्ड. लॉफ्टेड ऑफ डाव ऑन साईडला जातोय, क्षेत्ररक्षक करून येतो वेगाने. झेल्स के हो, रितेश आहे, रितेश रघुनाथ केणे. क्या बात है, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ दिस मॅच, फुलंदाज बाद. काय सुरेख जजमेंट केलं. आपण रिप्ले मध्ये पाहिलं असं स्क्रीनवरती, किती वेगाने आला रितेश त्या ठिकाणून. लॉंग लेगच्या अगदी जवळ होता बॅकवर्ड रिजन मध्ये आणि वेगाने आला. इनफिल्डच्या अगदी जवळ 38 सर्कलच्या जवळ पोहोचला. लक्ष ठेवलं शेवटपर्यंत जसं करणने ठेवलं होतं आधी षटकामध्ये, तितकाच सुरेख लाजवाब झेल टिपला रितेश केणेने आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. मैदानामध्ये 2 गडी बाद झाले, 2 वादळ शंभले केतन आणि संकेत नावाचे. आता थोडा का होईना फ्रंट फुटला होता निंबोली संघ, परंतु नक्कीच अजून सामना कुठे झुकले नाहीये हे तितकंच खरं आहे. धावसंख्या आहे 2 षटकांतर 28 वर. लक्ष आहे ते 68 धावांचं. म्हणजे आता येणारे चेंडू 12. मला निलेश सांगतील धावांची गरज आहे ती म्हणजे 40. बरोबर निलेश, 40 धावांची गरज आहे, नितांत गरज आहे जिंकण्यासाठी मांडा संघाला येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. म्हणजे प्रति षटक 20 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट्स 20 रन्स पर ओव्हर टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ मांडा अगेन्स्ट निंबोली हेर. युवा सेना चषक 2021 काही सामने फक्त शिल्लक आहेत. तुम्हाला त्या सामन्याची नक्कीच वाट बघावी लागेल, ज्यासाठी तुम्ही आतुर झालेला आहात. उमेश केणे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. आमच्या निंबोली संघाचे मातब्बर क्रिकेटर अष्टपैलू कामगिरी ज्यांनी केली आणि त्यांनी सुद्धा आमदार चषक
20-21 साठी जबरदस्त मेहनत घेतली. ते उमेश केणे आमचे MCAचे पंच आणि निंबोली संघाचे एक्स कॅप्टन यांच्या माध्यमातून ह्या सामन्याला निंबोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत की तुम्ही हा सामना जिंकून दाखवा, हे मैदान जिंकून दाखवा, चिंचोलीचा चषक जिंकून दाखवा, युवा सेना चषक जिंकून दाखवा, तुम्हाला जिंकायचा आहे हा सामना. वेलकम उमेश केणे सर, अविनाश केणे सर. तर गोदाजी मार्कवरती ह्या षटकामध्ये सामन्याचं प्रतिबिंब दिसेल. चेंडू सोपवलाय कुणालकडे. मांडा संघ सुद्धा तितक्याच कॅलिबरचा संघ आहे ज्याने नक्की शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण कुणाल रमेश केणे हा छोटासा खेळाडू, 16 वर्षाचा खेळाडू नक्कीच चांगली उभारी घेतोय निंबोली संघाकडून, चांगली कामगिरी करतोय, ज्याने ह्या मैदानामध्ये खूप छानपैकी परफॉर्मन्स दिलं जिथून हा चषक सुरू झालाय. बॉलिंगच्या माध्यमातून तो बॉलिंग मार्गवरती आहे कुणाल. समोर फलंदाज केतन, माफ करा रवी. रवी हा विस्फोटक फलंदाज आहे. रवीची खेळी मला आठवते जेव्हा नुकतीच राजू सर मी कॉमेंट्री सुरू केली होती 4 वर्षापूर्वी KGPच्या मैदानावरती, तेव्हा रवीने 9 चेंडूंमध्ये 56 धावा कुठल्या होत्या. त्याचं कारण म्हणजे त्या षटकामध्ये वाईड 9 सुद्धा पडले होते आणि तोच रवी पाहतो आपण या मैदानावर. अर्धशतक झळकवणारा रवी ऑन स्ट्राईक आणि रवीला परवानगी मिळाली, फेकून दिलं, भिरकावला चेंडू लॉंग लेग आणि फ्लॅंकच्या मध्ये 4 धावांसाठी नोचा इशारा. 1+4 रन्स. उल्लेख केला मगाशी मी की मांडा संघ सुद्धा सामना सहसा सोडणार नाही. बीमरचा इशारा केला पंचांनी. हा बीमर आहे, बीमार करणारा चेंडू टाकू शकत नाही. या क्रुशियल मोमेंटला अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच घातक होऊ शकते निंबोली संघासाठी. एकही चेंडू नाही झाला पण तो 5 धावा खर्च केल्या. 0वरती 5 फ्री असं आपल्याला धावा पाहायला मिळाला. धावसंख्या 5 फुलते 33 वर. 3-3 ऑन द बोर्ड. अजून 12 चेंडू म्हणजे जिंकण्यासाठी या ठिकाणी 35 धावांची नितांत गरज आहे मांडा संघाला. फ्रीटचा चेंडू प्रेक्षक उघडा डोळे बघा नीट. येणारा असेल हा फ्री हिट, सुपर हिट की हिट बघायचं आहे. हिट पे हिट, सुपर हिट. कारण समोर फलंदाज येतो म्हणजे रवी. विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याला नक्कीच आत्मविश्वास दुणावला असेल जेव्हा चेंडू मिळाला फुल टॉस ओव्हर द वेस्ट, पर्वणी मिळाली. जसे मगाशीच राजू सर म्हणाले की आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही. खूप छान त्यांनी उल्लेख केला आत्मविश्वासाच्या माध्यमातून. कारण हा एक तुमच्यामधला आत्मविश्वास तुमच्यामध्ये शक्ती निर्माण करू शकतो, बल निर्माण करू शकतो. तुमच्यामध्ये आत्मविश्वास पर्वताला सुद्धा हलवू शकतो, पण तुमच्यामधील एक शंका तुमच्यासमोर परत उभं करू शकते. शंकेने खेळू नका, आत्मविश्वासाने खेळा. नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती होईल, यशप्राप्ती होईल. एका धावेत रोखण्यात आलं. चांगली फिल्डिंग रितेश केणे याच्या माध्यमातून. चांगला थ्रो, अटॅकिंग फिल्डिंग केली, त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग केलं आणि नक्कीच बॉलरला मदत केली, सहकार्य केलं कुणाल याला. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 34 वर. हाफिज डन. निलेश अर्ध लक्ष पार झालं, अजून अर्ध बाकी आहे. 34 धावांची अजून गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे आपण पाहू शकता 11-34. अशोकनी एसटी दाखवली होती, कुणालने पाहिलं पण तो तितका दर्जेदार चेंडू सुद्धा टाकला. लाऊड अपील पंच सांगतायत. प्रवीण विषय नक्कीच विचार करतायत. हा वाईटचा इशारा दिलेला आहे. थोडासा लेग स्टिकर सोडून जरा चेंडू बघितला आपण असे सांगतात. इम्पॅक्ट चेक केलं, चेंडू कुठे फिनिश झाला ते बघितलं, कुठे गॅदर केला ते बघितलं. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. कोणीही वाद घालू नका. संवाद साधण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. ग्राउंड अंपायर जो निर्णय देतील ते तुम्हाला मानावा लागेल. कारण पंच हे मैदानमधलं ईश्वर रूप असतं आणि तुम्ही त्याचे भक्त असता. जर तुम्ही देवाप्रमाणे त्यांची भक्ती केली तर नक्कीच तुम्हाला देवच्या रूपाने चांगले तुम्हाला फळ देतील, प्रसाद देतील. असे पंच असतात जे दोन्ही संघांसाठी सारखंच कार्य करत असतात. जसं आपलं परमेश्वर सर्वांना सारखंच लेखत असतं. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, काऊ कॉर्नीच्या अगदी जवळ एका टप्प्यांच्या सी मार्शीच्या बाहेर खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. चौकार मैदानामध्ये आलं, वादळ निर्माण करतोय अशोक दिंडाने. आमच्या मान्यवरांची सुद्धा मांदियाळी सुरू झाली. आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांचं स्वागत होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वर. 39 ऑन द बोर्ड. चेंडू द्या पटकन आयोजक मंडळ आणि आमचे व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा लक्ष द्यावं. चेंडू दिलेला आहे.
मॅच बॉल आलेला आहे. किरणजी मोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. तर धावसंख्या 39 लक्ष 68 धावांचं जिंकण्यासाठी अशोक समोर आहे, रवी समोर आहे. 2 अडसर दूर करावे लागतील निंबोली संघाला. या सामन्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल, फार गरजेचं आहे. प्रयत्न करतोय मांडा संघ. अशोक समोर आहे, रवी समोर आहे, मोठे अडसर आहेत. चेंडू फक्त झाले त्या षटकामध्ये 2, अजून एकूण चेंडू शिल्लक आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 10-29. हो उंच जातोय, एलिव्हेशन नाहीये, अंतर कमी आहे, उंची जास्त. क्षेत्ररक्षक 2 पोहोचले. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. झेल सोडला, एकमेकांना कॉल नाहीये. फार महत्वाचं असतं. मी घेणार सांगितलं पाहिजे. रिले यासाठी बाजूला जाणं गरजेचं आहे, पण मी घेणार सांगितलं पाहिजे. कबूल आहे की रिले यासाठी सोबतीला गेलं पाहिजे. परंतु अशा प्रकारचं कॉम्बिनेशन महत्वाचं नाहीये, चुकीचं कॉम्बिनेशन बघितलं. पुन्हा शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मला किरणजी मोरे सांगतायत की अविनाश किरणच्या माध्यमातून संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच ते सुद्धा ऑनलाईन हे सामने पाहतायत. निंबोली विरुद्ध मांडा विरुद्धचा हा सामना रंगतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. दोन्ही संघांनी सामना सोडू नका. महत्वाची लढत आहे, महत्वाची टुर्नामेंट आहे. आमदार चषक संपला निंबोलीचा, हा युवा चषक आहे चिंचोलीचा. निंबोली नंतर चिंचोली, त्यानंतर अजून कुठेतरी असणार आहेत. सगळे वली आणि आपण बली बनायचंय त्या ठिकाणी. बली, बाहुबली, खली बनायचंय आणि तो स्ट्रॉंग बल दाखवायचा आहे. हो, लाऊड अपील प्रवीणकडे केली जाते. पंचांचं बोट आकाशात नाहीये. अपील फेटाळत आहेत. अशोक महत्वाचा खेळाडू होता आणि नॉनस्ट्राईकला सुद्धा सुरक्षितपणे येतोय. 2 संधी मिळाल्या. अचूक मारा. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळेल आणि एका धावेन धावसंख्या फुलत असताना 42 वर. हे 1942 ची चळवळ नव्हे, ही चळवळ सुरू झाली. युवा सेना चषक 2021 चिंचोलीची जिंकण्याची चळवळ निंबोली आणि मांडामध्ये. चेंडू शिल्लक आहेत अजून 8. 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे आपण पाहू शकता 26 धावांची. 8-26 धावसंख्या झाली 42. महत्वाचा सामना, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय. नॉकआउटची टुर्नामेंट. स्वतःच्या मनाला सांगा मला जिंकायचं आहे. तुमच्या मनातून आवाज आला पाहिजे, शरीरातून आवाज आला पाहिजे की आय कॅन डू इट. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहतो मिस फिल्डिंगचं कारण ठरतंय. धावा मिळतात. रितेश आहे त्या ठिकाणी. धावाचा प्रयत्न केला. ब्रेन पीस ऑफ फिल्डिंग देअर. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी स्लो आहे आणि तेच कारण ठरलं की चेंडू स्लो झाला. धावा मिळतात मांडा संघाला. रवीच्या खात्यामध्ये 2, संघाच्या खात्यात धावसंख्या 2 भरेल. 4 ऑन द बोर्ड. प्रयत्न सोडू नका. जर आपल्याला वारंवार अपयश प्राप्त होत असेल तर याबद्दल दुःख करीत बसू नका, कारण काळ हा अनंत आहे. तो सर्वांसाठी सारखा आहे. ध्येयाने प्रयत्न करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा, सतत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा, कर्तव्य करीत चला, पाऊल टाकत चला. आज नव्हतं तुम्हाला यशप्राप्ती नक्कीच होईल. तो प्रयत्न दोन्ही संघ करताय. चेंडू उडवलाय, हवेत आहे, फ्लाय होते पण तो नाही. सिली पॉइंटला लँड होते सुरक्षितपणे. रवीचा चेंडू होता तो, रवीच्या बॅटमधून आणि सिंगलची प्राप्ती होती. अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर. आता येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. 23 धावांची गरज जिंकण्यासाठी मांडा संघाला निंबोलीच्या विरुद्ध 6 चेंडूंमध्ये डीजे. मोठा सामना झाला मैदानामध्ये आणि मोठं व्यक्तिमत्व सुद्धा येणार आहे आपल्या मैदानामध्ये. थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. सन्मान्य प्रकाश पाटील साहेब सुद्धा येतील. माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जिल्हा प्रमुख सुद्धा ग्रामीणचे आहेत शिवसेनेचे. सोबतीला असतील वामनजी म्हात्रे साहेब, नगराध्यक्ष बदलापूर कुळगाव नगर परिषद. त्यानंतर आपले लोणे साहेब, वसंत लोणे साहेब, कल्याण तालुका ग्रामीण शिवसेना अध्यक्ष आणि आपले सर्वांचे लाडके आमदार शांता मोरे साहेबांचं आगमन होणार आहे थोड्या वेळामध्ये या मैदानावरती. परंतु त्याआधी सुरू असलेला सामना निंबोली वर्सेस मांडा. दोन्ही संघांमधली भिडंत सुरू मैदानामध्ये. वादळ सुरू झाले. कोण शमेल कोणाला बघायचंय, कोण कोणावरती करेल मात.
आणि कोण राहील या सामन्याच्या आत, या ट्रॉफीच्या आत, चषकाच्या आत. तर फलंदाज समोर रवी आणि गोलंदाज आहे अक्षय. 23 धावांची गरज आहे. फुल टॉस लॉब करतो, उचलाचा होता आणि त्या ठिकाणी जातोय कल्पेश केने वेगाने काऊकडच्या अगदी जवळ कव्हर करतोय, तितकाच वेगाने जीवाच्या आकांताने सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतोय रवी. 2 धावसंख्या फुलते 46 वर. स्क्रीनच्या समोर प्रेक्षक थांबू नका प्लीज, बाजूला स्क्रीन, ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोणी थांबू नका, कारण चेंडू साईट होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. चेंडू दिसला पाहिजे त्यासाठी आपण ब्लॅक स्क्रीन ठेवतोय, व्हाईट स्क्रीन ठेवत नाहीये. प्लीज कोऑपरेटर्स, थँक्यू सो मच. तर 1 धाव 1 चेंडू कमी झालेला आहे, धावसंख्या दोन्ही वाढली आहे. 5 चेंडूमध्ये येणारा 21 धावांची गरज. धावसंख्या 47. चेंडू हवेत फ्लाय होते, कॉट बिहाइंडचे अपील सक्सेसफुल होते. किरण गोंडले झेल टिपला आणि फलंदाज रवीला गारद केलं विकेटच्या माध्यमातून, झेलच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. जिंकण्यासाठी दोन्ही संघांचा संघर्ष सुरू आहे. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोय. खऱ्या अर्थाने सामर्थ्यान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. धावसंख्या इथे जागेवरच आहे 47 वर. लक्ष्य 68 धावांचं. अजून 21 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. 2 चेंडू झाले, 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज. मांडा संघाला नवीन फलंदाज इन ॲट 5 अतिक, पण तो समोर आहे अशोक. अतिक ऑन स्ट्राईक, अशोक डिंडा नॉन स्ट्राईकला आहे. क्रॉस झाला नव्हता, हा उडवलाय, चेंडू हवेत आहे. रितेश रघुनाथ केने चेंडूच्या खाली, कल्पेश केने येतोय. हो हो हो, सेकंड चान्स मध्ये झेल टिपला जातोय. नशीब बलवत्तर त्या ठिकाणी कल्पेश आणि टफ लक फॉर फलंदाज अतिक बाद. संघर्ष झुंज मैदानात सुरू आहे. धावसंख्या स्थिरावलेली 47 वर. नवीन टॉस साठी आम्ही अनाऊन्स करतोय. अजून 21 धावांची गरज आहे. टॉस साठी असतील 2 संघ येणार आहे. गावदेव ओझोरली वर्सेस नाना स्पोर्ट्स सोर. दोन्ही कॅप्टन लगेच सज्ज राहायचं आहे आपल्या व्यासपीठाकडे आणि मान्यवरांचं स्वागत आपण करूया. पाहुणे आलेले आहेत पण तो ठीक आहे, हरकत नाहीये. मैदानामध्ये चला आपण. विकेटचं पतन झालं. तीन चेंडू झालेले आहेत. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. ती इतिहास करण्याची वेळ आलेली आहे. इतिहास लिहू शकता तुम्ही या मैदानामध्ये, इतिहास वाचत बसू नका. इतिहास लिहिण्याची वेळ आलेली आहे. निंबोली आणि मांडामध्ये जर तुम्ही विजयी झाला तर नक्की तुम्ही पुढच्या पावलाकडे जाणार आहेत, पुढच्या फेरीमध्ये जाल आणि तुम्ही नक्कीच दावेदार असणार आहेत युवा सेना चषक 2021 जिंकण्याचं. 3 चेंडू शिल्लक, अजून 21 धावांची गरज, म्हणजे 7 × 3 इज इक्वल टू 21. प्रत्येक चेंडूमध्ये 7 धावांची गरज. नशिबाची साथ जर लाभली, काय दैव बलवत्तर असेल, काही करामत झाली, मॅजिकल काय गोष्टी घडल्या तर मांडा संघ सामना जिंकू शकतो. अन्यथा निंबोली संघ विजयाकडे वाटचाल करतोय. तशी स्थिती निर्माण झाली मैदानामध्ये. अक्षय, गुडघा टेक, तमाशा देख, लेकिन नहीं, गेंद नहीं दिया फेक, मैंने झेल लिया देख, कैच लिया देख मैदान में. पंच सांगतील फलंदाज बाद. येस, दॅट्स इट, गुड कॅच, गुड. थांबा थांबा थांबा, घाई नको. प्रेक्षक काही सांगतात की हा षटकार आहे, काही सांगतात झेल आहे. एक्झॅक्टली काय आहे बघूया. व्हॉलेंटियर्स आमचे सांगतील, स्वयंसेवक. सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचले षटकार आहेत 53 आकड्यावरती. अजून 15 धावांची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. प्रयत्न करतील अशोक डिंडा. जर एखादा नो पडला, बघा मगाशीच असं म्हणत की वाईट पडला तर पडला होता ऍक्च्युली. एखादा नो पडला आणि त्यावरती जर षटकार चौकार आला तर नक्कीच सामना टर्न होऊ शकतो. पण तो तरी सुद्धा निंबोली संघ या ठिकाणी वर्चस्व निर्माण करतोय. 2 चेंडूंमध्ये येणाऱ्या 15 धावांची गरज आहे मांडा संघाला जिंकण्यासाठी हा सामना. पोल powerful, score up the wicket, absolutely successful for the sixer. Ashok on fire.
हरलात तरी चालाल, जिंकता आलं नाही तरी चालेल, परंतु असं काम करा की समोरचा तुमच्या कानातून म्हणायला पाहिजे, अरे यार हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. हरलात तरी चालाल, परंतु तुमची छाप अशी सोडली पाहिजे, छाप सोडता आली पाहिजे, असा खेळ दाखवा. शेवटच्या क्षणाला आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा. प्रेक्षकांचं मन जिंकतोय अशोक डिंडा, षटकार खेचतोय मध्ये लागोपाठचा दुसरा, धावसंख्या पोहोचवली 59 वर. अजून 9 धावांची गरज आहे शेवटच्या चेंडूवर. आता जर तसं झालं तर, जसं म्हणाल तसं झालं तर, जर नो आला आणि षटकार गेला तर, जर नो आला आणि चौकार गेला तर सामन्याची दिशा आणि दशा बदलू शकते. सामना टर्न होऊ शकतो. क्रिकेट आहे, सांगू शकत नाहीये. दडपण घेऊन चालला नाही. अक्षयला सांगतो मी, दडपणा जुगारून कामगिरी करायला लागेल. दडपण आहे अक्षरवरती, दडपण नाही अशोकवरती. त्याला माहिती की मला आता ह्या 9 धावा होणं अवघड आहे, अशक्य नाहीये. अशक्य नाही, प्रयत्न करतोय. हुक केला, चेंडूला काढलंय. 1 माउस ऑफ द लाईन, 4 रन्स. पण तो सामना जिंकता आला नाही, मन जिंकलं. अशोक डिंडाने सामना जिंकतोय. निंबोली संघ अभिनंदन. टॉससाठी लगेचच या नाना स्पोर्ट्स स्टोअर आणि गावदेव ओझरली दोन्ही कॅप्टन आमच्या समोर. खूप छान सामना झाला, पण तो शेवटच्या या षटकामध्ये जिंकता आलं नाहीये. मांडा संघाला जिंकला तो निंबोली संघ आणि दावा करतोय पुढच्या फेरीमध्ये. सन्मान्य आमचे बाळरामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. जाधव साहेब या आणि हा मान आपण स्वीकारावा अशी विनंती. आपल्या माध्यमातून आम्हाला ह्या स्पर्धेसाठी जबरदस्त सहकार्य लाभलं. मंडप व्यवस्था जे आपण डेकोरेशन केलं, सुशोभीकरण केलं, खूप छान केलं आणि छान व्यक्तिमत्व आहे बाळराम जाधव साहेबांचं. टॉस होतोय तर मॅन द मॅच मिस्टर कृष्णा केणे, हु हिटेड 40 रन्स. आपण या ठिकाणी टॉस करतोय बाळराम जाधव साहेबांच्या शुभ हस्ते, ज्यांनी चिंचोली गावाला नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं सहकार्य केलं आतापर्यंत. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणलं ते बाळराम जाधव. टॉस झालेला आहे तर कृष्णा केणे या आपण मॅचसाठी येतोय. कुणाल येतोय स्पेशली कृष्णाच्या ऐवजी. कृष्णाने 5 षटकार खेचले होते त्या खेळीमध्ये, खणखणीत षटकार. 40 धावांची 72 लाजबाब खेळी साकार केली, मॅरेथॉन इनिंग साकार केली आणि त्यांच्या बिहाफमध्ये त्यांचा जणू काय मुलगा, सुपुत्र, भावाचा मुलगा येतोय, कुणाल केणे. तर विलासजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. कृष्णा आणि कुणाल यांच्या हातामध्ये कुणाल घेत असताना ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच विलासजी मोरे यांच्या शुभ हस्ते. सो वेल डन कृष्णा अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. आणि टफ लक फॉर मांडा, डोंट वरी. अपयश यशाची पहिली पायरी आहे, डोंट वरी अबाउट दॅट. तुम्ही चांगली उभारी घेतली 20-21 मध्ये. काही चुका झाल्या त्या बघा आणि नक्कीच त्या सुधारणून तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उतरा. यश तुमची वाट पाहत आहे. हवा में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर कभी नहीं बनता. अरे दुनिया जीतने का हौसला रखे मेरे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. तर डीजे यू कॅन प्ले फॉर सम मिनिट्स, सम सेकंड्स. पैसे आले होते. शिवसेनेचा सैनिक घरा, शिवसेनेचा सैनिक घरा, हक्कासाठी दिला लढा. थांब 2 मिनिटं थांब. किरण गोंधळे आपल्याला पंचाच्या भूमिकेसाठी यायचं आहे. आपल्याला आयोजक बोलवत आहेत. किरण गोंधळे, ठीक आहे नका येऊ, चला तुम्ही सध्या आराम करा असं सांगतात पुन्हा एकदा. आणि जातील पंचांसाठी आमचे भूषण पाटील आणि संजय सुतार. प्रवीण थोडेसे आराम करतील. नवीन सामना प्रेक्षक आपल्या भेटीला नाना स्पोर्ट्स स्टोअर वर्सेस गावदेव ओझरली.